आरोग्यांच्या समस्यांच्या पार्श्वभूमीवरती कबुतरांना खाद्य घालू नये असा आदेश हायकोर्टाचा होता आणि त्यानंतर संपूर्णपणे कबूतरखाने जे होते बंद करण्यात आलेले आहेत. कबुतरांना खाद्य घातल्यास त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल असा आदेश जो होतो न्यायालयाचा होता. मात्र या न्यायालयाच्या आदेशाविरोधामध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक जण कबुतरांना खाणं घालताना पाहायला मिळत आहे. मुळात पाहायला गेलं तर जैन समाज या कबुतरांना खाणं न देण्यावरून आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. कबुतरांना खाद्य द्यावं अशी मागणी या जैन समाजाकडून केली जात आहे. सद्यस्थितीत पाहायला गेलं तर दादरच्या कबूतरखाना परिसर असेल किंवा विविध भागांमध्ये असेल, कबुतरांना अन्न हे घातलं जात आहे. न्यायालयाच्या आदेशाविरोधामध्ये हे अन्न घातलं जात आहे आणि त्या विरोधामध्ये पोलिसांकडून धडक कारवाई सुद्धा केली जात आहे. याशिवाय त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई सुद्धा केली जात आहे. मात्र सद्यस्थितीत आपण पाहायला गेलं तर एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळतोय. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती स्वतःच्या गाडीवरती ट्रे बसवून संपूर्ण गाडी ही दादर असेल किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये फिरवताना पाहायला मिळत आहे. मुळात म्हणजे ही गाडी त्यानं अशा प्रकारे बनवली आहे ज्या पार्श्वभूमीवरती कबुतरांना खाद्य खायला मिळेल. त्या गाडीवरती ट्रे बसवला आणि त्या ट्रेमध्ये खाणं टाकून कबुतरांना खाद्याची सोय त्यांच्या मार्फत केली जात आहे. मात्र न्यायालयाचा आदेश आहे की कबुतरांना खाद्य घालू नये. मात्र न्यायालयाचा आदेश असताना सुद्धा या न्यायालयाच्या आदेशाचा अवमान या व्यक्तीकडून झालेला आहे. मुळात या व्यक्तीविरोधात एक व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे. त्याच्यामध्ये एक समोर जो व्यक्ती व्हिडिओ काढत आहे त्यानं सुद्धा म्हटलेलं आहे की न्यायालयाचा आदेश असताना तुम्ही खाऊ कसं घालतात. मात्र त्यानं माझ्या गाडीवरती मी खाऊ घालत आहे, कबूतरखान्यामध्ये मी खाऊ घालत नाहीये, त्यामुळे नेमका प्रॉब्लेम काय असं सुद्धा सवाल उपस्थित केलाय. त्याच वेळेला जो व्हिडिओ काढणारा व्यक्ती आहे त्याच्याकडून म्हटलं जातं की निश्चितच हा व्हिडिओ मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचून, तर त्यानं समोरून म्हटलेलं आहे की मी आधीच या सगळ्या गोष्टींची माहिती मुख्यमंत्र्यांना दिलेली आहे. त्यामुळे निश्चितच एकीकडे पाहायला गेला तर सवाल उपस्थित होतोय तो म्हणजे न्यायालयाचा आदेश आहे, तर दुसरीकडे ज्या प्रकारे त्या व्यक्तीनं म्हटलेलं आहे की मी अगोदरच मुख्यमंत्र्यांना व्हिडिओ पाठवलेला आहे, त्यामुळे नेमकी कारवाई जी आता केली जाणार ती कोणावरती केली जाणार असा सवाल उपस्थित केला जातोय. किंवा या व्यक्तींना सरकारचं पाठबळ आहे का असं सुद्धा सवाल या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती उपस्थित होतोय. मात्र असं असलं तरी आजचा दिवस सद्यस्थितीत कबूतरखान्यांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. त्याचं कारणच असं आहे की सध्या कबूतरखान्यातली परिस्थिती काय त्याच्यावरती आपण भाष्य करणार आहोत. सद्यस्थितीत कबूतरखाना परिसर हा पूर्णपणे पोलिसांच्या छावणीखाली आलेला आहे. संपूर्णपणे कबूतरखाना परिसरामध्ये बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे जेणेकरून कोणीही कबूतरांना खाद्य घालू नये. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती पोलीस पहारा देताना पाहायला मिळत आहे. पोलिसांकडून कडेकट सुरक्षा व्यवस्था त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे. जो प्रकार सध्या सोशल मीडियावरून व्हायरल होताना पाहायला मिळतोय तसाच प्रकार पुन्हा एकदा घडू नये या पार्श्वभूमीवरती पोलिसांकडून काळजी घेतली जात आहे. पोलीस तैनात आहेत, पोलीस सतर्क झालेले आहेत. त्यामुळे संपूर्ण कबूतरखाना परिसर हा बॅरिकेडिंग करण्यात आलेला आहे. कबूतरखाना परिसरामध्ये बॅरिकेडिंग करण्यात आलं असून आजूबाजूला पोलीस सुद्धा उभे आहेत. दंगल नियंत्रण पथक सुद्धा त्या ठिकाणी दाखल झालेलं आहे. त्यामुळे ज्या प्रकारे आपण पाहतोय की कबूतरखाना परिसरामध्ये यापूर्वी जैन समाजाकडून असेल आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनावेळी त्यांच्या मार्फत कबूतरखान्यावरती घालण्यात आलेली ताडपत्री, लावण्यात आलेले बांबू हे हटवण्यात आले आणि कोर्टाच्या आदेशाचा अवमान जो तो त्यांच्या मार्फत होताना पाहायला मिळाला. विशेष म्हणजे त्यावेळेला आंदोलन ज्या वेळेला होत होतं त्यावेळेला संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सुद्धा झाली होती. त्यामुळे रस्त्यावर उतरून आंदोलन केलं, वाहतूक कोंडी सुद्धा झाली. मात्र कोणावरतीही गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे नेमकं सरकार यांना पाठबळ घालतंय का असं सुद्धा सवाल त्यावेळेला सुद्धा उपस्थित झाला. मात्र एवढं आंदोलन होऊ सुद्धा नेमकी कारवाई का नाही झाली असं सुद्धा सवाल उपस्थित केला जातोय. मात्र हे झालं त्या दिवशीच्या आंदोलनाचं. सद्यस्थितीची परिस्थिती काय होती हे सुद्धा आपण पाहिली. मात्र आज आता पाहायला गेलं तर पुन्हा एकदा एक आंदोलन जे ते जैन समाजाकडून त्या ठिकाणी होताना पाहायला मिळालं. साधारणतः जैन समाज शांतपूर्ण मार्गाने आंदोलन करणार असं जैन मुनी निलेश चंद्र यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं होतं हे सुद्धा आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. काय वस्तुस्थिती आहे, काय सर्वात परत सर्वांना महाराष्ट्र जनतामध्ये आणि जैन समाजाला निवेदन आहे की कोर्ट म्हणते की BMCने केलेला आहे, BMC म्हणते कोर्टने केलेला आहे. बरोबर. आता हा जो निर्णय आहे कोर्टामध्ये चालू आहे. मी पूर्व 3 तारखेला निर्णय घेतला होता. जर BMC आणि राज्य सरकारने कोर्टने जर निर्णय नाही दिला तर आम्ही इथं अनशन करूया. मतलब मी नाही, पुरा सकल जैन समाज. परंतु मी कोर्टाचा आदेश आणि पोलीस प्रशासनाचा धन्यवाद देतो की त्यांनी देवेंद्र फडणवीसजी, मंगलप्रभात लोढेजी त्यांनी जो भी आपले जे जैन समाजाने निर्णय दिला आहे की भाई लोकांना दाणा टाकणं चालू झालेला आहे.
पण उचलू करून आम्ही संविधानाला मानत आहे ना, आता कोर्टाला मानतो ना, देवेंद्र फडणवीसला मानतो ना. आमच्या धर्माच्या जर विरुद्ध राहिलं तर बस तर धर्माच्या विरोधात गेलं तर तुमच्या धर्माच्या आंदोलनाच्या विरुद्ध, अरे धर्माच्या विरुद्ध आहेच नाही. पण मग कोर्टानं जे निर्णय दिलेला आहे धर्माच्या विरुद्ध राहिलं तर कोर्टला आम्ही मानणार नाही. एक मिनिट, कोर्टाने सांगितलंय, त्यांनी आदेश काढला नाही हे बंद करायचा. ते महानगरपालिकाचं आहे आणि महानगरपालिका काय म्हणते, पोलीस काय म्हणते, कोर्टाने आदेश काढलाय. बघा खरी परिस्थिती आहे तर हो मागितली आम्ही जाणार आहे, मागितली आहे. और आमचे लोक जात पण आहे और आम्हाला काही बंदच आहे 3 बंद दिवसांनी. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही पण आहे. तुम्ही तोंडी परवानगी दिली असं इथं बॅनरवर लिहिलंय. नाही ती आमचं नाही आहे. त्या बॅनर आम्ही नाही लावलोय. आमचं नामी लावलं नहीं. आमचा नाम देखिए, ये आंदोलन पूरा मैंने छोड़ा. मेरा नाम राष्ट्रसंत मुनि नीलेश चंद्र विजय, मेरे ट्रस्ट का महाराष्ट्र गौ रक्षा गौ संरक्षण है. इसके अंदर मैं ही आऊँगा और मैं प्रशासन को बताऊंगा ये कार्य. अलग अलग लोग आते होंगे हमारे धर्म को लड़ाने के लिए, इसलिए बोल सकता ये हमारा जैन समाज ही निर्णय लेगा और जो पशु प्रेमी वही लेगा. और दूसरी बात है, यहाँ सब नेताओं के चमचे भी बहुत मिले हुए हैं. ये सब है ना, ये भड़का रहे हैं ये सब लोग. और मैं किसी नेताओं के द्वारा किसी पार्टी का नहीं हूँ, मैं भगवान महावीर का हूँ. किसका हूँ? और दास भरे जितने भी ये मीडिया की द्वारा सोच रहे, आपके अंदर थोड़ा सा भी भगवान के प्रति प्रेम है, शांतिनाथ के प्रति प्रेम है, तो आपको लाख से ज्यादा कबूतर खाने में आना. डिसीजन नहीं हुआ तो फिर मैं 1 लाख से ज्यादा भारत भर के जैन लोग समाज लेके आऊंगा. मैं अकेला नहीं बैठूंगा, मैं पूरे जैन समाज तीव्र स्वरूपाचं आंदोलन हाँ, असेल. करेंगे. शांतिपूर्वक, त्याच्या अगोदर कॉन्फ्रेन्स होईल. शांतिपूर्वक अनशन. हमारा तलवार उठाना भगवान महावीर ने कहा है. शांति का प्रतीक है शांतिनाथ और शांति से ही करेंगे. तुमचं नाव सांगा. अच्छा तुमचं नाव सांगा साहेब. मेरा नाम है मुनि नीलेश चंद्र विजय. बराबर, माझं नाव मुनि नीलेश चंद्र महाराष्ट्र गौ रक्षा गौ संरक्षण है. अभी भी यहाँ पे मीडिया पे बहुत सारे मुझे रोक रहे हैं. मैं इनके कहने पे नहीं आया हूँ, इसके कहने खुद के बलबूते पे आहो. अब याच्या पुढे मला कम से कम 100 कोण फोन आलेत. काय आले? पहिले 10 तारखेला दिली होती मी, 10 तारखेला मीडियाला दिली होती मी. पण आता माझं जर कबूतरखाना दाना चालणं टाकू आहे. प्रशासन देवेंद्र फडणवीस माझ्या संघ आहे, देवेंद्र मंगल प्रभात लोढा आहे, बाकी पुरण जसे हार्दिक गुंडे लोक माझ्या संघ आहे, तर मला अनशन करायची जरूरत काय? दाना चालू आहे ना. हे जर बंद जर झालं, या लोकांचं एकच टार्गेट आहे की कबूतरखाना जर बंद झाला म्हणजे यांना टॅक्सी बनायचं आहे. ही निर्णय आहे. मात्र यापूर्वी ज्यांचा मी उल्लेख केला आहे, जे म्हणजे सोशल मीडियावरती सध्या व्हिडिओ व्हायरल होत आहे, ते नेमके कोण आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत. लालबागमध्ये वास्तव्यास असलेले महेंद्र संकलेजा हे कबुतरांना खाद्य घालण्यासाठी दादर परिसरात त्यांची कार घेऊन आले. पण या कारवर त्यांनी कबुतरांसाठी ट्रे बसवल्यानं सर्वांनाच धक्का बसला. ते संपूर्ण दादरमध्ये ती कार फिरवू लागले. त्यानंतर त्यांनी त्यांची कार दादर कबूतरखान्याजवळ उभी केली. या घटनेचा व्हिडिओ लोकांनी बनवला. त्यानंतर ते तिथून निघून गेले. पुन्हा त्यांनी कबूतरखान्याजवळ कार उभी केली. यावेळी एका व्यक्तीनं तुम्ही हे न्यायालयाच्या विरोधात जाऊन करत असल्याचं त्यांना म्हटलं. को भी ट्वीट होने वाला है. आपको क्या लगता है आप मनमानी करोगे? अरे ये किया है, ये इलीगल है. आपके ऊपर केस क्यों नहीं हुआ वो भी हम देख रहे हैं. हाँ नाही तर काय स्वतःच्या याला जाळ्या लावल्यात आणि इकडे आम्हाला येऊन त्रास देत आहे. अरे तुझ्या घराच्या इकडे लाव ना. हाँ इन्होंने मेरे को बोला है कि मैं एक्शन ले रहा हूँ. नाही ना, अरे एकदम बराबर एक्शन लेना. दरम्यान एकंदरीत आपण पाहतोय की ज्या प्रकारे न्यायालयाचा आदेश आहे कबुतरांना खाद्य घालू नये, त्यानंतर महापालिकेकडून सुद्धा त्या पार्श्वभूमीवरती कारवाई करण्यात आली. मात्र या सगळ्याच्या विरोधात, मुळात न्यायालयाच्या विरोधात असेल किंवा महापालिकेच्या विरोधात असेल, जैन समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं. त्यांच्या मार्फत वारंवार आंदोलन सुद्धा होताना पाहायला मिळत आहे. बुधवारचं आंदोलन झालं, त्यानंतर आज रविवार, आज सुद्धा त्या ठिकाणी जैन समाजाकडून जैन मुनी जे होते ते आक्रमक होताना पाहायला मिळाले. त्यामुळे पुढील सुनावणी जी बुधवारी होणार आहे, त्या सुनावणीपूर्वी नेमकं जैन समाजाकडून आता काय पावलं उचलली जाणार, आणखी जैन समाज आक्रमक होणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बुधवारी जी सुनावणी पार पडणार आहे, त्या सुनावणी अंती नेमकं निकाल उच्च न्यायालयाकडून काय येतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान असं असलं तरी सद्यस्थितीत जरी उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू असली तरी या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा याची दाखल करण्यात आलेली आहे. त्यामुळे एकीकडे उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्वोच्च न्यायालय सुद्धा या पार्श्वभूमीवरती काय निकाल देणार, कबुतरांचं खाद्य हे आता सद्यस्थितीत बंद आहे ते पुन्हा सुरू होणार का, किंवा
तक्रारी ज्यांनी केली आहेत त्यांना दिलासा मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.